दमनिकारोपणी डखल्या स्थिती. दवणे पर्व आहे सिन्नर येथे केलेलं. आणि मग भिल्ल मठामध्ये असताना हा सर्व परिवार प्रथम स्वामींना भेटला आणि तिथे एक दिवस दवणे पर्वाचा दिस आला. गोसावी आज प्रसन्नतेमध्ये आहे आणि बाईचा विशेष प्रसन्न आहे. आणि म्हणून बाईशी गोसाव्याचा ठाई षडा संमार्जन चौक रंगमाळिका भरल्या. अवघा पाने पोफळे दवना आणीला अवघी नाहली. सर्वांना स्नान केलं. ते एक वेगळ्या पद्धतीची लीळा आहे. तर माहिमभट्टाने लिहिलेली ही शेवटची आणि पहिलीच लीळा अशी लिहितात ते. पुन्हा याच्यावरती लिहिणार नाही. ते काय केलं? अवघे पाने पोफळे दवना आणीला अवघी नाहली. सर्वांनी आणलं ते जाऊन आपलं. गोसाव्यासी मैसी मर्दना माजने केले. पूजा केली, धुपारती केली, मंगळारती केली. तव दादोस शिष्याशी दवना वाहू लागले. शिष्यासोबत दवना व्हायला इकडे आले. गोसाव्याशी दवना व्हायला पाने पोफळे ओळगवली. दंडवते घातली, श्रीचरणा लागले. आणि मग नंतर समस्त भक्तिजने गोसाव्याचा ठाई दवणे पर्व केले. हे सगळा विधी झाल्यावर काही श्रीमूर्ती तुम्हाला अशी आठवायची. यावेळेला कशी आठवायची आहे? प्रत्येकाने दवना, दवना कसा अर्पण करतात? हा दवना साधेच्या प्रथम भेटीत आहे की नाही? साधा आज नाही आहे ना. आज आल्या असता साधा तर दादोस माहित आहे ना साधा आहे म्हणून तिकडे, पण आणखीन तो काळ आलेला नाही. ती पोरगी आलीच नाही इकडे की नाही. दोन्ही देवाची प्रसन्नता आहे ना. दाढीचा दाढ, नव, केश हे तिला दिले ना. त्या साधनेने दवना पर्व केले. कनाशील आहे की नाही. तिला पण दादोसांनीच आणले आहे ना. कसे दादोस भाग्याचे आहेत. महान कार्य केले ते. अशा दादोसांवरती कोणी असं बोलत नाही मोकळ्या मनाने, आहे का नाही. त्यांचे उपकार आठवत नाही आपण, आहे की नाही. जसं शांतबाईसा डकले आणि कोण नाथोबा, तशा प्रकारचे दादोसांनी हा सर्वांना सांगितले करा बाबा. आणि सर्वजण श्रीमूर्ती अवलोकित बसले. नाना कुंदोलाच्या माळा अनेकाभरणी विराजमान श्रीमूर्ती निश्चळा स्वीकरोनी भक्तिजना अवसरो देत असती. हे कुंदोल शब्दाला येते की नाही. म्हणजे कशाच्या माळा? कुंदोलाच्या माळा. कुंद कशाला म्हणतात? कुंदो. कंद, कुंद, मुकुंद माधव मुरारी ना. म्हणजे काय?
कुंडल पण म्हणतात ना, कानो में कुंडल. पण ती कुंडलाच्या माळा कशाच्या आहेत त्या? दवण्याच्या? दवणच पर्व आहे ना. हा, तिथं पण कुंदा शब्द आहे. म्हणजे काय ते? पण काय नेमकं कशाचं असते ते? कुंदा कुठच्या कणाशीच्या आरतीत आहे ते. कोण्या आरतीत आहे? पूर्ण परब्रह्म कामरहिता. कुंद असेल पाहू आपण नंतर. भाषा प्रकाशामध्ये असेल त्याचा अर्थ. तसे नवीन नवीन शब्द लीळाचरित्राने महाराष्ट्राला दिलेले आहेत. कुंडोलाच्या माळा, अनेक आभरणी, अनेक प्रकारची आभरणं. आता त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं नाही भट्टाने की आभरणं कुण्या भक्तजनाने काय काय असं अलंकाराने सर्वांनी विराजमान शब्द आहेत की नाही. असं नसतं आहे, ध्यान नसतं आहे तिथे. विराजमान म्हणजे काय असतंय? विराजमान शब्दाला भारदस्त पण आहे की नाही. या विराजमान व्हा आणि या बसा आहे की नाही. या असणे उपविष्ट व्हा, मग ओसावी असणे उपविष्ट. पण इथे माहिमभट्ट म्हणतात मग असं वेगवेगळ्या अलंकाराने विभूषित स्वामी आज विराजमान आहेत आणि श्रीमूर्ती निश्चळ आहे. श्रीमूर्तीची निश्चळता स्वीकारुणी असं वेगळं काय सांगायचं माहिमभट्टांना. तुम्ही जसं समजताय लीळाचरित्राला तसं इथे नाही आहे आता या क्षणाला. ते काय म्हणतात पहा, वेगवेगळं वाक्यातच मला सगळं दिसेल. श्रीमूर्ती अवलोकित बैसले, नाना कुंडलाच्या माळा, अनेका आभरणी विराजमान श्रीमूर्ती निश्चळता स्वीकारुणी भक्तिजना अवसरो देत असते. आता इथं मौन अवसर आहे. मग असं निश्चळ बसायला शिका जेवणार कधीतरी. निश्चळ बसणं म्हणजे शून्य, विकार विकल्प शून्य. शून्यावस्था म्हणजे काय असतंय? कशी अवस्था? तुम्ही त्या अवस्थेत गेले का कधी? अस्थिपरीचा स्पर्श. आता हे तुम्हाला कळणार पण नाही सांगितलेलं. भरलेला शून्य आहे. शून्याचा प्रथम शोध कोणी लावला? सायन्समध्ये. गीतेने 1000 वर्षापूर्वी लावला. चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी मराठीत तेच तत्वज्ञान सांगितलं. आणि ते आवडतं, शून्य होणं. अल्फा बीटा गामा डेल्टा हे सायन्समध्ये डिकोड केलेलं असतं ते. तुम्ही म्हणजे बाबा तुम्ही कुठून शिकले? हे सायन्सचा विषय आहे तो, फिजिक्स. हे आपले जे फाईल्स इकडल्या तिकडे जातात, कशाने जातात? त्या मेसेज डिकोड असतं. 00 होणं ते अल्फा बीटा गामा किरण ऊर्जा क्रिएट होते इथून. मोबाईलचा फोन वाचतो म्हणजे काय असतंय? का नंबर थोडीच तिथं असतो वर आकाशात, हा नंबर तिचा आणि हा नंबर ह्याचा. ते शून्यावरती डिकोड केलेलं असतं, त्या नंबरला असे डॉट डॉट केलेलं असतं. सॉफ्टवेअर डिझाईनवर तेच शिकलेले असतात. हा तो तिथे बरोबर पोहोचतो जाऊन. मग तुम्ही तो मेसेज वाचला नाही वाचला तरी तो तिथं जाऊन सेव्ह होतो त्या नंबरला. आहे का? हे विदेशामधून इंडियामध्ये आता यायला आहे. ह्याला कोडिंग डिकोडिंग म्हणतात. कुठलंही सॉफ्टवेअर कॉम्प्युटर जेवढं काही डेव्हलप होत आहे ते शून्यावर आधारित आहे.
आणि चक्रधर स्वामींनाही शून्य होणं आवडतं. आता ही शून्य होण्याची प्रक्रिया आता तुम्हाला लहान म्हणता येत नाही, मोठ्या म्हणता येत नाही, पण नाही आहे, तुम्हाला शिकवल्यात गेली नाही ती. आणि काय शिकवायला जावं तर तुम्हाला एकदम नास्तिक म्हणून समजल्या घोषित होईल. ज्या स्वामींना शून्य आवडतं, साधा त्या भट्टोबासांनी पेंड दिलाय की नाही, स्वामींना ते आवडलं नाही म्हणाले, केलं दास्य म्हणाले, पण विकारे पेंड दिला गा म्हणाले, जमा नाही, जशा नाही. स्वामी भट्टनाथवासाने उड्या हाणल्या, पण ते शून्यात उड्या हाणल्यावर लेखी लागले की नाही. आगा म्हणाले, तू जीवधर्म चाळवला गा. गोसाव्याच्या लेखी शून्य झाल्याशिवाय लागत नाही, आणि शून्याची प्रक्रिया ही उच्च साधनाची अवस्था असते, आणि तुम्हाला शून्य काय होता येत नाही. पहा तुम्ही, हो शून्य कसं शोकून शून्य अवस्था मला समजावून सांगावं. लहान मुलाला शून्य अवस्थेत असतो बघा ते, त्याला पपी घ्या, त्याला गालाला शेंबूड लावा, त्याला काही करा, ते शून्य अवस्थेत असते ते कार्ट. म्हणून प्रत्येक आई आपल्या बाळाला कान्हा म्हणते. कान्हा कसा आहे? शून्य, निरागस. बोललेलं कळायला तसं नको बसू, असं बस, छान शून्य आहे की नाही. मुलीला सुद्धा माझ्या लहान मुलीला काय म्हणतात संसारात? राधा आली, माझी राधा आणि माझा कान्हा, हे शून्य अवस्थेतलं प्रतीक आहे. मग असं तुम्हाला शून्य कसं व्हायचंय त्यासाठीच अभ्यास करावा लागतंय. हे जीवनाची राख रांगोळी करायला लागते त्यासाठी. असं नाही स्वतः तुम्हाला जाऊ द्या, तुमच्या आता वरून जाईल ते. तो एकांतात बसून, आणि अज्ञान लोकांचा हा विषयच नाही तर म्हणत, हे विषय सगळे असे एकांत बसून निस्तब्ध मनाने शब्द तुमच्या अंतःकरणात कॅच करतायची लायकी तुमची पाहिजे, तेव्हा तो विषय तुम्हाला शून्य अवस्था सांगता येईल. निरालंबन त्यालाही शून्य टाकले ना देवाने. तुमचे स्वभाव स्तब्ध होतात, आहे की नाही. आलिंबन संपलेले असतात, विकल्प नसतो, विकारही नसतो. हे तुम्हाला कुठे जाऊन शिका, जा आणखीन कुठेतरी शिकायला. तुम्ही इथे या वातावरणात तुम्हाला टाईमच नाही आहे मुळात. म्हणजे तुमच्याशी मनाची स्थिर बसू शकत नाही. एक शून्य अवस्थे होण्यासाठी स्थिर बसणं आलं पाहिजे, कॉन्स्टंट. प्रेत बसलेलं असतं ना, मग तुम्हाला शून्य अवस्था ही स्वामींना आवडते ती. अरे कसा बसलाय ध्यान असतं, एक लिळा आहे बघा स्वामी. विचारागा म्हणाले, का बसलाय हा? त्याने कार भाऊ एवढा ध्यान लावून, त्याला काहीच माहित नाही नाही. स्वामी म्हणाले, तुम्हाला झाली अमर्धक तपोधनाची परी. स्वामीने आणखी एक विनोद केला आहे की नाही. कोण्या देवाचं नाव? बैजनाथ. सांग सांग. हा, नागनाथ देव का? औंढा गाव का? ही अशी परी आहे साधनेची. जरा असा स्वामींचे विनोद समजायला सुद्धा एक वैचारिक स्थिती लागली की नाही. म्हणाले, बाई 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 बाई, औंढा नाग जन्मभर भक्ती केली, म्हणाले औंढा देव की नागनाथ. हे आपलं त्याच पद्धतीने आहे. 5 स्थळांचा अभ्यास झाला, पण कशासाठी झाला नाही का. सूत्रपाठ अभ्यास केला, कशासाठी केला. दीक्षा कशासाठी घेतली, हे सगळं कशासाठी अर्पण केलंय, का काढलंय आपला शृंगार, का नाही विकार भोगायचा, शून्य राहण्यासाठी, आहे की नाही. का विकल्प नाही करायचा, आणि त्याच्यात राहून त्याच्या बाजूला व्हायचं. आलं लक्षात. हे पण
विशेषता आहे. आपण त्याच्यातच आहोत आणि त्याच्यातून शून्यात जायचं आहे. असं कळालंय बोललेलं तुम्हाला? असं कोणी जर त्या अवस्थेत आपल्याला पाहिलं तर म्हणजे काय बाबा लोक आहेत, काय एवढं मोठं आश्रम, थोडं मशनरी सगळं आहे बाई आमच्या आश्रमात. हा, असं लोक बोटं असतात बरं मनात आल्या. पप्पा कॅमेरे आहेत 2-3 तर ह्यांच्या आश्रमात काय फ्रीज आहेत, कूलर आहेत, AC हाय. कसला संन्यास आहे. लोक म्हणून जातात. आता तुम्हाला आषाढीला येणारे दिसतील बघा. असं असं कावऱ्या बावऱ्या बघतात. देवाला पंखा आहे. कसला त्याग आहे. आता हे कळायला अवघडच आहे की नाही. तर सगळ्यात असून नसलं, हवा सगळ्याला स्पर्शून आहे. कुठे आहे का अडकली का हवा? सूर्याची किरणं येतात, कुठं अडकली का जातात. तसं असावं लागतंय. असून नसावं लागतंय, नसून असावं लागतंय. विकारात असून नसावं लागतंय की नाही. ह्याच्या सगळ्या अवस्था असतात. ही तुम्हाला कुठली साधना सांगून राहिलो मी? समाधी साधना, त्याला शून्य अवस्था म्हणतात. मग तिथं प्रवेश केल्यावर मग तुमचं झालं नाम लीळा मूर्ती. ते वचन त्यावेळेला तुम्हाला लागू होईल ते. आणि आपण जे साधन म्हणताय ते सर्वसामान्य. हातात गाठी घ्यायची, थोबाडाने तिकडं तिकडं बघायचं, असं 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 असं, कोण आलंय कोण चाललंय, गाठी स्मरण चालू आहे तुमचं. हा बरं आहे आपलं, छान, अतिशय उत्तम. तर ते तसं नाही आहे. ते स्वामी कसे आहेत आता? शून्य अवस्थेत बसलेले आहेत. निश्चळ होऊन श्रीमूर्तीची निश्चळता स्वीकारून आपणाला महिमभट्ट सांगायला की तुम्ही असं निश्चळ बसा या जिंदगीमध्ये, सुंदर बसा, ध्यान करा आपल्या साध्याचं. मग तुम्हाला अशी आभा निर्माण होईल तुमच्या जीवनात. त्याचं वेगळंच काम असतं. ते बटुवासांच्या आहे की नाही दिसायची ती सर्व मार्गाला गुरुकुळाला, आहे की नाही. काय म्हणतात त्याला? दैवी, इथेची दैवी आहे ना, सूत्र आहे बघा स्वामींचं. तर ते दैवी तुम्हाला प्राप्त होते अशा शून्य अवस्थेत बसल्या. असं म्हणायचे देवाचे काही वेळा असते समजत नाही ना. आम्ही तिथं गेला तर ते उपदेश न येणाऱ्या मुलांना लगेच सांगितलं आईवडिलांना की मला आत्ताच उपदेश घ्यायचा आणि त्याच बाबाचा घ्यायचा. त्याच्या घरी मोठे मोठे बाबा, काय नाही त्याला तासभर सांगितलं. देवाच नाही सांगितलं त्याला, जीवन कसं जगायचं हे सांगितलं. तर हे आपल्या पाठीशी अशी दैवी शक्ती आणि देव आणि दैव असं ॲक्टिवेट करावं लागतं बरं दररोज. सिम कार्ड मोबाईल ॲक्टिवेट करतो तर आपण स्नान करून शरीर ॲक्टिवेट करतो, बाकीचं आतलं कोणी करायचं मग. तर आज स्वामींनी महिमभट्टांनी तुम्हाला हे सांगितलं की स्वामी सुद्धा काय केले आज, अनेक आभरणी, सगळे आभरण अंगावरती आहेत, विराजमान आहेत. आणि श्रीमूर्तीची कशी अवस्था आहे? निश्चळता स्वीकारून, निश्चळतेचा स्वीकार केलाय. परमेश्वर अखंड निश्चळच असतात, त्यांना काय ह्याला स्वीकारायचंय ते काही. भक्तिजनांना तो अवसर त्या सिन्नरच्या भिल्ल मठामध्ये मग ते स्थान केल्यावर असं बसावं, निवांत बसावं आणि तो अवसर आठवावा. त्यात तुम्ही डकले व्हावं. साथ होता येत नाही, पण डकले व्हायला काय प्रॉब्लेम आहे. डकले नाही झालो दादोस पाहावं असं आवलं. लय गडबड करून कुठं जायचंय तुम्हाला? लय गडबड आहे की नाही. कधी स्थिरता नाही आहे जीवनात. साधू साहेब तिथं गडबड कुठंच पाहिली नाही, आहे की नाही. आला 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 की चाललं चाललं चाललं. बस ना शांत तू. सगळा व्यापी व्यापकत्व वाढलं आहे की नाही. फार झालं.
ते ग्रस्त मंडळी विचार करतात की कसली धावपळ आहे बाबाच्या मागं. आता आपली धावपळ आहे देवासाठी, पण तो विचार करतोय कसली बाबा 10 मिनिटे बसायला तयार नाहीत आमच्या घरी. तर असं बसले अवघेही भक्तिजन स्थिती भोगीत बसले. त्या निश्चळतेतून आलेली अचळ अवस्था आहे सर्व भक्तिजनांना. बघा शब्द घेतात का, कनेक्ट होतात का तुम्हाला? इथं शब्द उमटला पाहिजे. सगळे स्थिती भोगत बसलेले आहेत आनंदात. आणि मग डखले उगेच दुःख करीत बसलेले आहेत. डखल्यांचा मूड आज काही ठीक नाही आहे. लिळापाटच आहे तुमची. डखले त्यांच्या दुःखात आहेत. पाय हात मुडगा मोडलाय ना. ते काय आज तो आनंद घ्यायच्या मानसिकतेत नाही. आणि आपण असं डखले 100% असतो. उगाच कुठंच बसायचं, असलं माझं तसलं, असं बोट मोडायचे, कुडायचं स्वतः. डखले जसे बसलेले आहेत आणि स्वामींची नजर त्यांच्यावर गेलेली आहे. डखल्या हेही अवघा पर्व केले तुम्ही न करा ते काय. तुम्ही आम्हाला दवणा दिला नाही, आम्हाला दंडवत केला नाही, आज काय फुगून बसले. मोगरा फुगला फुगला. का रे बाबू म्हणाले तू फुगला. स्वामींचं किती प्रेम आहे ना. आपण असं सुद्धा नाही, एवढ्या पण लायकी नसतील. स्वामींनी आपल्याला विचारावं का रे रुसला, है ना. स्वामींनी म्हणावं ना. आपल्याला माणसं विचारत नाहीत आपल्याला, असले आपली लेवल नाही. आहे की नाही. आपुलकी जिव्हाळा आहे ना. विदुराच्या घरी जावं कृष्णाने मिळाले आणि विदुर पण नाही आहे म्हणजे. हो, झोप नाही वाटत. बसल्या बसल्या झोपून आहे. तोंड हात पाय धुवून येत ना. बसण्याची अवस्था नाही आहे पोतीला. तुम्हाला 1000 वेळेला सांगतोय, फ्रेश बसा. ते असं सांजे सांगायचं ते ऑनलाईन निघून जातं. मग असं तुम्ही शिफ्ट बसू नका कधीच. हे काळ निघून गेला ना, तुमची शेवटची पोती आहे, समजून घ्यायचं. पण आम्ही बोलणार नाही, आता मी होणार जाणार. तुम्ही कुठे कोणी मठात जाऊन अभ्यास, पण हा तुमचा शेवटचा आयुष्यात लक्षात. म्हणून त्या क्षणाचा आनंद घ्या. अर्धा तास बसायचंय, नीट बसायचं. ऐका वाटलं ऐका, नाही तर जाऊ. तर डखल्याला आज दुःख आहे. स्वामी त्यालाच नेमकं विचारतात, भाऊ तुम्हाला काय आनंद बिनंद नाही का आमच्यापासून? त्याला काय करायचं जीवनाला, काही अर्थ नाही म्हणा. डखल्याला भारी आहे. स्वामीला आले मग तू दवना घेऊन वाहे ना. तुम्हाला जी मी कुठे गेलो तर मार्केटला म्हणाले, माझ्याकडे कुठं पैसे होते आणि मला चालता येत नाही काय, माहित नाही काय तुम्हाला? मला काल पडला आहे मी. असं प्रेमाचं बोलताही आलं पाहिजे देवाशी, रागवता आलं पाहिजे देवावर. डकला भाग्यवान आहे. जी म्हणाले माझ्याकडे दवना नाही, हे दैवाची भाग्याची. हे काल बाजारात गेले, सगळ्यांनी आपलं आपलं आणलं आणि मला तर कोणीच नाही काही म्हटलं. आणि मी कोण कुठला कुत्रा, असं बायाचं चालतं. मी कोण कुठली कुत्री, माझा काय अधिकार. लय बायाचं चालतं ते. साधू बाया पण अशा वागतात आहे की नाही. संसारात बरं आहे ते, पण इथं पण तेच चालतं. असं लय चालू असतो कार्यक्रम. मग ते काहीच नाही, सर्वज्ञाने सगळं ऐकून घेतलं त्याचं. स्वामी म्हणाले या, नका नाराज हो म्हणाले, या हे देईल आम्ही देऊ ना म्हणाले, उठा. काय प्रेम आहे स्वामी. बाई सांगा म्हणत, बाई या, याशी दवना वापा आणि ह्याला एक विडा पण ओपा. द्यावर म्हणाले तुमच्याकडचा एक्स्ट्रा. असं प्रेम आहे ते. मग बायसा गेल्या. बायसाने लगेच दवना, माळ, तांबूळ सर्व सर्वज्ञांना अर्पण करायला दिलं. आभूषण दिले. डखला उठला आणि मग लंगडत 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 अर्पण केला दवना.
श्रीकंठी माळ अळगवली, असनावर विडा अळगवला, पोफळ ठेवले, दंडवत घातले, आणि त्या क्षणाला त्याचा गुडघाही नीट राहिला. सगळंच राहिलं. ते आजार इथे नव्हता, आजार इथे होता. आलं लक्षात? माणसाचे सगळे आजार इथं सेट असतात. तुम्ही इथं स्ट्रॉंग व्हा, इथले सगळे आजार जातात. हे बी एक सर्वज्ञांना सांगायचं आहे. हा विज्ञान सांगायचं आहे देवाला. मॉडर्न सायन्स आहे सर्वज्ञान. त्याला म्हणतात हिलिंग्स ऑफ द थॉट्स इंग्रजीमध्ये. त्या माइंडला हिलिंग्स करा. माझा रोग जळून गेला, माझा रोग पळून गेला, असं हिलिंग करा तुमच्या विचाराला. बरोबर तिथले अवयवचा रोग निघून जातो. हे वेगळं सायन्स आहे. ऋषीमुनी पहिल्याचे साधू संत, त्यांना काय आजार होत नव्हते, होत असतील पण ते यांना असे घालवायचे. माझ्या मणक्यात गॅप पडलाय, गॅप दुरुस्त करू. ते त्यांचं हिलिंग असं वैचारिष्ट. मेंदूतल्या बरोबर प्रोग्रामिंग दिलं मेंदूला, तिथं जाऊन ते नस ऑपरेशन करतो. ते मेंदू विचारशक्तीचं ऑपरेशन असतं ते. मला 4 पेनचं ब्लॉकेज आहे, ब्लॉकेज निघलो, ब्लॉकेज निघलो, ब्लॉकेज निघलो, असा तो त्या साधनेत जातो, सांगतो. मग ते युनिव्हर्सला, म्हणजे आपल्या आध्यात्मिक शक्तीला ते करावं लागतं. मग युनिव्हर्स आपल्याभोवती फिरतं. आता हे जे मी बोललेलं आहे ते तुम्हाला कधी कळलं माहीत नाही, पण ते एक लक्षात घ्यायचं की असं काहीतरी आहे की ते आपल्या विचारावर सगळं चक्र फिरतं. ह्याला युनिव्हर्सल अटॅचमेंट म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि जगामध्ये सगळं तेच आहे. जुन्या काळामध्ये युनिव्हर्सल ॲक्टिव्ह व्हायचं. ते आईला समजायचं की माझं पोरगं येणार आज, माझी पोरगी येणार सासरून. त्याला काही फोन नव्हते, आहे की नाही? ते आपोआप कळायचं. ते अंतःकरणातून प्रेम. ह्या व्हॉट्सअपमध्ये ते प्रेमच मावळून गेलं, आहे की नाही? फोनमुळे, मॅसेजमुळे. लांबून येणाऱ्या मॅसेजची वाट पाहतो, जवळ बसलेल्याला बघत सुद्धा कोण बघतो असं. आलाय का नाही आला तर दुःख, मग पुन्हा व्यथा. कसं काही नाही गेला, मेसेज आलाच नाही, नाराज आहे काय ती. आता ती बसली ना शेजारी, दुसरी शेजारणीचा वाटू बघतो तो. हॅपी निद्रा, अशी गंमत आहे. चला, तर सर्वज्ञांनी आज तो दवनाच्या निमित्ताने डखल्याचं, आता पहाट तर काढलं निरपून दुःख. आता ह्याचं दुःख आलंय त्याला, पहाट गेलं नाही का स्वामी तिथं निरपून काढायला. पण त्याचं दुःख आहे तिथं भावनेचं, विचाराचं दुःख आहे त्याला. निगेटिव्हिटी, त्याला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात, त्याला ते आलेलं आहे तिथे. असं एकदा विचार निगेटिव्ह आले की माणूस मग तो अवसरी गेला त्याचा, ते बघायचंही गेलं, ते फुगूनच बसलं तिथं. तर असं नाही झालं पाहिजे, म्हणून ही लीळा महिमभट्टाने अशी अधोरेखित चांगल्या शब्दात केली. आणि मग खूप आनंद वाटला त्यांना. आणि मग बसले, आणि मग सर्वज्ञांनी ढकल्या ते अवलोकले, आणि त्यांना आपण स्थिती झाली. अशा प्रकारे ही दमनिका परवी, आहे का नाही, दमनिका आरोपणी ढकलिया स्थिती, असं त्या आधीचा अर्थ होऊ शकतो. अनेक अर्थ असतात. काय अर्थ आहे सांगा बरं? दमनिका आरोपिणी. दमनिका शब्द आहे, दवना नाही. इतर पाठांमध्ये दवणे पर्व आहे. दमनिका, आता ते तिकडं सगळं सायन्स अभ्यास आहे. तर सर्वज्ञानी असं म्हणलं आणि तो तसा म्हणतो, आणि मग सर्वज्ञानी बायसाकडून सगळं दिलं सामान, ते मग वाहिलं. तर हा कवन धर्म. किंवा
सर्वज्ञ त्याला म्हणतात, तुम्ही का उगे आहे रे बाबा, तुला असा कुठला धर्म तू अभ्यासला, का ग बसला. आणि मग त्यावेळेला सर्वज्ञानी उघाणी प्रवर्तली. सर्वज्ञानी त्यावेळेला निरोपण केलेलं आहे बिल्ल मठामध्ये. डकल्यासोबत संवाद साधलाय देवाने. संवाद नाही सांगता येणार मला, तो लिहिलेला नाही ना, माझ्या पाठ आहे सगळं, पण ते न लिहिलेलं असल्यामुळे सांगता येत नाही. तो स्वतः संवाद निर्माण करावा लागतो. डकलेला स्वामी पुन्हा म्हणतात, तू का रे गप काय, तू मला अवसर नाही केला. आता कुठला धर्म आहे, कुठलं ज्ञान तो शिकला. त्याने उत्तर दिलं असं, जे असं असं आहे सांगितलं असेल त्यानं आपल्या पद्धतीनं. मग ते विचार करा डकला काय बोलला असेल. आणि उघाणी प्रवर्तली. भटवासांच्या तिथं मार्गात उघाणी प्रवर्तायची आहे का नाही. आता आपल्या उघाण्या गेल्या, आता उकाळ्या आल्या. उकाळ्या पाकाळ्या आल्या. आता कसं काळ बदलत आहे की नाही. उघाणी प्रवर्तली. केशराज बास, पंडित बास आहे ना, हा हा, रामेश्वर बास, परशुराम, काय मंडळी येऊन गेली. तिकडे हिरायचा, नात नागायचा, कशा त्या मुली होत्या आहे ना आश्रमात भटोबासांच्या. त्या अखंड उघाणी प्रवर्तायची. क्षणाला ही लाट गेली की ती बायांची लाट यायची, ते गेले की कोणीतरी यायचे आणि चर्चा व्हायची भटोबासांसोबत. शास्त्रात नाही, भटोबासांना मोठा आनंद वाटायचा आहे की नाही उघाणी प्रवर्तली की. म्हणजे तुम्ही माझे डोळे गा. आणि काय म्हणायचे, कोणत्या कोणत्या पदव्या दिल्यात उघाणी प्रवर्तल्या. हा, असं हे सगळं लय घाई करून का कुठं जायचंय, लिळा फटफट ऐकून तरी कुठं जायचंय, मरायचंय दिवस आहे ना. तर इथे मायंभट्ट ते सांगतात, इथे उघाणी प्रवर्तली आणि मग सर्वज्ञ बायसांकडून ते द्यायला लावता. तर मग असं स्वामींना पर्व केल्याने काय होतं, किंवा तो संताचा लेप नसतो. तिकडे देवतेला वाहिलं तर दवना पर्व देवतेच आहे ना. कुणी तसा गेला तर त्याच्या संताचा लेप नसेल, आणि ईश्वरी वाहिलं तर योग्यता होईल. ज्ञान्या वेदवंताला अधिकार होईल, अज्ञानाने वाहिलं तर प्रसव होईल. असे 4 टॉपिक्स इथं सांगितलेले आहे. द्वादशाने वाहिलं तर प्रसव होईल आहे की नाही, तो अज्ञान आहे बिचारा. महागायचा आहे त्या बी अज्ञानच आहेत. या क्षणाला तर तसेच आहेत ना, सगळे टोळच आहेत ना, गोटेच, काहीच कळणार त्यांना. उमायसा आहेत, अबायसा आहेत, भटोबास आहेत, त्यांनी पण दावना वाहिलात ना, पण ते अज्ञान असल्यामुळे काय होईल, आता त्यांचा तो प्रसव वाढेल. मग तिथं वेदवंताने वाहिला तर तो दावना बोधवंताने वाहिला, अनुसरल्याने वाहिला आणि ज्ञानियाने वाहिला. दावना एकच आहे, वाहणारी व्यक्ती बदलल्यावर त्याचं पुण्य फलित बदलत असतं. असे ते एक विचार आहे तो. मग दवणा व्हायचा म्हणून स्वतः दवणा तोडून व्हायचा नाही. आता हा एक मोठा प्रस्ताव चाललाय आहे की नाही. बरं, सुशोभीकरण चाललंय आपल्याकडे. बरं आहे, ते काय आहे ते आहे, चांगलं आहे, बरं आहे ते. मी त्याला विधी नाही समजायची, ही लीळा आहे स्वामींची आठवण्यासाठी. करायचे नाही लगेच जाऊन लगेच आणायचे दवणे, लगेच पर्व, लगेच दवना पर्व पत्रिका काढून 1000 काय 1,00,000 कमळांची पूजा, पर्व, लगेच पत्रिका आलीच. स्वतःला मूर्ख बनवू नका, समाजालाही बनवू नका. तुम्हाला सांगितलंय का, विधी सांगितलंय का देवाने करायला.
पण चालतो इथे असा. कुणीतरी टुम काढतच ते 1,00,000 गुलाबांची पूजा आहे ना. आणि मग आचार्य प्रवर काटेबाबांचा गुलाब सोहळा संपन्न झाला. आता लय पुढं गेलो आहे का नाही, लय पुढं सरकला तो कार्यक्रम. एखाद्या वेदवंत बोधवंताला तेवढ्या फुलांच्या पैशाची आवश्यकता असेल तर आजारात, नाही का, तो पण एक समाज बसलाय ना तिकडे गरीब. आपण त्याला काय योगदान देतो? मग त्याला त्यावेळेला कसं योगदान असतं आपलं, तर त्याच्या कर्माचा भोग भोगतोय, बघू द्या आपल्याला काय करायचंय. बरं बघू द्या. असा असा कार्यक्रम चालतो. असे अरबो करबो रुपये जातात निघून, अनाथ आहे की नाही, अनाथ आहे, जातात पैसा. बघा तुम्ही विचार करा, पुढच्या आयुष्यात फक्त बळी पडू नका असल्या उपाध्याला. तुमच्यासारखे पापी तुम्ही असं फालतू उपाध्या नका गोळा करू, काही त्यातून मिळत नाही. अनिष्ट मात्र लगे होतं, महाअनिष्ट आणि प्रमाद घडतो. कसा सांगावं लागणार नाही तुम्हाला या गोष्टी. आता तुम्ही मोठ्या झाला, अवसर काळासारखा महाप्रमाद आणि महादोष कुठेच नसतो. बरोबर आहे. मग तसलं करू नका जीवनाला. उपाध्या काय अंगू नका, कोणाला दाखवू नका दुसरं मोठे. स्वामींच्या जवळ मोठेपणा असा. तुम्ही उठलात तर स्वामी उठून तुम्हाला दररोज गळा भेट झाली पाहिजे. कमीत कमी डकल्यासारखं स्वामींनी विचारावं तर, काय झालं बाई उठली नाही, कार्य मिळाले, तू अवसराला आलाच नाही, येऊन बसला तर मला अवसर केलाच नाही, असं असं एखादी लीळा आठवावी कधीतरी. तर म्हणाले वेदवंत बोधवंत अनुसरण आणि ज्ञानी अशा 4 प्रकारच्या योग्यता, अधिकार आणि प्रसव, असं चांगला आणि वाईट दोन्ही होत राहतात. मग सर्वज्ञांनी सर्वांना स्थिती दिली, त्याला का दिली नाही? बरोबर आहे ना. त्याला त्याची जाणीवच होईना गेली ना, होत नसते. असं काही नसतं की सर्वज्ञांच्या सन्निधानात आहे म्हणून हे ठिकाणावर पाहिजे ना. टाळक आरमोठी दोडका, त्याला जर घ्यायचंच नाही चांगलं काय जिंदगीत, तसंच मरायचंय, आग टाकू काड्या टाकू टाकू, त्याला स्वामी तरी काय करते? स्वामींनी त्याला दिलेच नाही ते, मग ते सांगतात तसं का, त्याला जाणीवच नाही. आणि मग अशा गोष्टी कधी होत असतात ज्याला जाणीव आहे, ज्याला शहाणीव आहे. पहा बरं, जाणीव शहाणीव, कुशळता आहे किती सांगितलंय आपल्या टीकेमध्ये, आहे की नाही. काय काय ते जाणीव शहाणीव कुशळता, किती गुण. जाणीव शहाणीव कुशलता वय पराक्रम, सगळे गुण पाहिजेत आपल्या शरीरात. दीक्षा घेणं, दीक्षा घेऊन बी काय बदल नाही झाला तर ते सावड आहे का नाही. एक डुक्कर असतं इकडलं आणि ते रान डुक्कर, त्याला भेजत नसते. असे सगळे गुणधर्म स्वीकारतात परमेश्वर, आहे का नाही. माया वेशधारी होती, माया पुरधारी होती, सर्वज्ञ सुद्धा स्वीकारतात. शहाणीव, पराक्रम, कुशळता, असं. स्वामी पैठणच्या शहरातून चालायचे तेव्हा सगळे संन्यासी बघायचे, मला काय चालतं आहे ना, कसं आहे ते, काय धुरा आहे म्हणाले. बाया पाहत असते मला, कोण अभागी दैवी कर्म आहे म्हणाले असला नवरा. स्वामींना वेगवेगळ्या त्या पैठणमध्ये चर्चा व्हायची की नाही. एका मठाचा संन्यासी, हे साधू नाहीत, हे नक्की राजकुमार आहेत म्हणाले. काय पिंड आहे हा, का उपेक्षेला आहे म्हणाले, का संन्यास घेऊन हा बुवा फिरायला आहे, त्याला काय कोणी पोरी दिल्या नसत्या काय लग्नाला. सगळे विचार आहेत ना चरित्रामध्ये. तर ते तुमचं सुद्धा असंच पाहिजे, तुमचं चालणं सुद्धा असं लोकांनी पाहायला पाहिजे की अरे कोण साधू आहे, का पिंडोपेक्षेला आहे, नाही की नाही. तर लगीन कोणी बी केलं असतं फुकट. लोक जळले, काळ जळला पाहिजे तुम्हाला पाहून, ब्रह्मांड तुम्हाला पाहून असं
जळालं पाहिजे साधना पण तुमची, आहे की नाही? आपण सुंदर तर देवासाठी ना, सुंदर का नसतो नाही साधूने? आपले कोण सुंदर होतं ते? सुंदर गुलाब. सुंदर दिसायचे ते. तिचा आवाज ऐकला ती पोरगी आली, म्हणाले बाबा कुठे मुक्काम, येते ती आली, मांडीवर बसली, म्हणाली, आहे की नाही? केशवदास. हा, मोठ्या घरची पोरगी आहे, पळत आली. कसं आहे ना साधू होतं ते सुंदर. माहीमट्ट किती सुंदर होते ना, सगळ्या त्या सुवर्ण हाटामध्ये त्यांचा शानदार आहे असं. चला ठीक आहे. तर ही सुंदरता ही दैवी आली पाहिजे. आणि इथे जे निर्माण झालं ते शहाणे आणि जाणीव डखल्याच्या प्रसंगी सर्वज्ञाने तिथे सर्वज्ञांना ते द्यायचं आहे म्हणून सर्वांना सुख स्वस्थ केलं, स्फूर्ती दिली. तर असा हा पर्व काळ, पर्वणीचा पर्व काळ आता सर्वज्ञानी चाललाय. क मराठीमध्ये जो पर्व काळ असतो, आता सिंहस्थ वगैरे ते बघा पर्व काळ, तर तो देवतेचा यक्षणीचा का त्या दिवशी भूत चतुर्दशी, यक्षिणी भूते सैरा वैरा विचारतात. आताच्या पर्व काळात काय असतंय सगळीकडं? आता एक कटुसत्य सांगून गेले. आषाढी एकादशी आलीच, तिथं काय भेटतं? तिथं आता भूते यक्षिणीचे भूते सैरा वैरा विचरती. पर्व काळामध्ये त्यांना भोग घ्यायचा असते. तर दवना वाहिल्याने काय होतं तिकडे ना, तीर्थातर युग धर्म अंत घरी गावी तर फुटक क्रिया. म्हणजे काय सांगायचं इथे? तत्व सांगायचं, ज्ञान सांगायचंय तुम्हाला. आता विचारांचा किती बदल होतो. तो एक विचार दिला, ओघाने केली. आता इकडे तुम्हाला हा निर्णय सांगतात की तिकडल्या संसारात तिकडं कोणी जर केलं तर असं होतं. आणि तिथं कोण आहे? कलियुगाची कोण आहे अधिष्ठाती? तिथली कोण आहे अधिष्ठाती? म्हणून शेवटी लेक्षणीचं स्वरूप त्या या अर्थाने सांगितले. ते सगळ्या तीर्थक्षेत्र व्रतदानाच्या ठिकाणी तो पक्ष कळाला का तुम्हाला? मी बोललोय, तुम्ही अर्थ दुसरा काढताय. म्हणून ते शेवटी लेक्षणीचं सांगितलंय तिथं. हेतू, प्रत्येक पक्षाचा हेतू असतो. ते नाही आणखीन अभ्यासला तुम्ही. प्रत्येक पक्षाला हेतू असतात परमार्गाने. ते यक्षिणीला दिलेला आहे ते कार्यक्रम, यक्षाकडनं आहे ते दोघांचं भांडण असेल किंवा दोघांच्या कमेंट झाल्या असतील. अरे बघा तुम्ही छानपण नाही करायचा. यक्षिणी म्हणले असले यक्षाला, माझं योग आहे बघा, म्हणाले मीच सगळं स्वीकारणार. बरं बाई म्हणाले, तू पण मला नको दूर लोट नाही. म्हणून ते यक्षिणी सांगितले, यक्ष नाही सांगितलं. ब्रह्मविद्येची सुरुवात तिथून होते. शेवटी यक्षिणीचे स्वरूप. आपले पूर्वज लय हुशार आहेत, इंटरेस्टेड आहे. ते तुम्हाला ओपन नाही सांगत, ते मुख झाकून सांगत. यक्षिणीच आहे ते सगळ्यात. बोकड कापलं यक्षिणी, कोंबडं कापलं यक्षिणी, दवना व्हायला यक्षिणी. मूर्ती कोणाची का असणार, महादेवाची असो, खंडोबाची असो, नाही तर म्हसोबाच्या, आहे की नाही, कुठले असो ते, तिला तिच्याकडे दिले ते कार्यक्रम. ते फुटक्रिया करील घरी गावात करतात सगळे. तर ही लीळा आणि अशा अनेक प्रकारच्या विचारांनी संपन्न होते. आणि आता आपण या ठिकाणी ही लीळा थांबूया. दंडवत